राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, अनेक महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 6 नंतर झालेल्या मतदानासंदर्भात दाखल याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी। याचिकाकर्त्यांच्या वतीनं प्रकाश आंबेडकर बाजू मांडणार। सदस्य नोंदणी वाढवण्यासाठी भाजपच्या आज मुंबईमध्ये मॅरेथॉन बैठका। 20 लाख सदस्य नोंदणीचं टार्गेट असलेल्या भाजपचे मुंबईमध्ये 10 लाख सदस्य। खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज बैठक। मुंबईतील वरळी डोममध्ये बैठकीचं आयोजन। खासदार सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड आज मस्साजोगच्या दौऱ्यावर दिवंगत सरपंच देशमुखांचं कुटुंबीय आणि गावकऱ्यांची भेट घेणार, तर अधिकाऱ्यांकडून आतापर्यंतच्या तपासाचा आढावा घेणार। सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड मस्साजोग दौऱ्यावर, यावेळी महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची ते भेट घेणार। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवारांची घुसमट होतीये। राजीनामा घेताही येत नाही आणि सांगताही येत नाही, अशी अजित पवारांची परिस्थिती। जितेंद्र आव्हाडांची खोचक टीका। मनोज जरांगेंच्या आंदोलनाची तीव्रता कमी करण्यासाठी भाजपकडून सुरेश धस यांचा वापर, जितेंद्र आव्हाडांचा आरोप। 20 तारखेला सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरही बोलणार। सुरेश धस यांचं वक्तव्य, तर जरांगे दैवत असल्यानं त्यांच्यावर काही बोलणार नाही, धस यांची प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजकारण न आणता माणुसकीच्या नात्यानं सुरेश धस यांनी लढावं, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। पोलीस अधिकारी राजेश पाटील आणि रमेश घुलेंना सहआरोपी करा, उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा। आंधळेच्या अटकेच्या मागणीसाठी तसंच संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय यांना अतिरिक्त सुरक्षा पुरवावी, मस्साजोगच्या ग्रामस्थांच्या बैठकीत महत्त्वाच्या मागण्या। सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची भेट 18 ते 19 दिवसांपूर्वी झाली, आपल्याला त्याची माहिती। बीडचे खासदार बजरंग सोनावणेंचा दावा। व्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेचा आढावा, भाजप शिवसेनेसोबतच राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सुरक्षा कमी करण्यात आल्याची सूत्रांची माहिती। ज्यांच्या जीवाला धोका नाही अशा नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे। शिवसेना आमदार आणि नेत्यांच्या सुरक्षेत कपात केल्यामुळे नेत्यांमध्ये नाराजी, सगळ्या आमदारांच्या मागे पुढे असणाऱ्या पोलिसांच्या गाड्या काढल्या, सुरक्षा कमी केल्यानं शिवसेना आमदारांमध्ये संताप। भाजप आमदार मंत्री गणेश नाईक यांच्या आमदारकीला आव्हान, ठाकरे गटाचे उमेदवार मनोहर महई यांची उच्च न्यायालयात आव्हान याचिका, मतदार यादीत घोळ करून निवडणूक जिंकल्याचा आरोप। काँग्रेसचे नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज पदभार स्वीकारणार। मरीन लाईन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहामध्ये सपकाळांचा पदग्रहण सोहळा पार पडेल। ज्ञानेश कुमारांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती, 19 फेब्रुवारीला पदभार स्वीकारणार। राजीव कुमार यांचा कार्यकाळ संपल्यानं ज्ञानेश कुमारांची नियुक्ती। अहिल्यानगरमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा उपविजेता महेंद्र गायकवाडला उपविजेते पदासाठी असलेलं बक्षीसच मिळालं नाही। राजकारण सुरू असल्यानं बक्षीस न मिळाल्याची महेंद्र गायकवाडची एबीपी माझाला प्रतिक्रिया। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचं सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज लाक्षणिक उपोषण। महाराष्ट्रामध्ये एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याची मागणी। माजी आमदार हर्षवर्धन जाधव नागपूर पोलिसांच्या ताब्यात, सरकारी कामात अडथळा आणण्याच्या प्रकरणामध्ये कारवाई, वॉरंट निघूनही न्यायालयात हजर होत नसल्यानं कारवाई। एक महत्त्वाची बातमी सविस्तर पाहूया। मराठवाड्यातील 55,334 महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही। 55,000हून अधिक महिलांना 8वा हप्ता मिळणार नाहीये। अजून 54,000 महिलांचे 54,598 महिलांचे अर्ज मान्य झालेले नाहीयेत। आतापर्यंत मराठवाड्यामध्ये 2,97,000 महिलांनी अर्ज भरलेले आहेत। मराठवाड्यातल्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे। 55,000
334 महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाहीये। छत्रपती संभाजीनगरमध्ये 6655, धाराशिवमध्ये 2533 तर लातूरमध्ये 8001 महिलांना हप्ता मिळणार नाही। जालन्यामध्ये 9622, हिंगोलीमध्ये 5825 तर परभणीमध्ये 2802 महिलांना हा हप्ता मिळणार नाहीये। बीडमध्ये 9364 तर नांदेडमध्ये 10532 महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही। आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा आपण पुढे सुरू ठेवूया। हर्षवर्धन जाधवांच्या छातीत वेदना होत असल्याने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। पुढे 24 तास त्यांना निरीक्षणाखाली ठेवलं जाणार, डॉक्टरांची माहिती। ड्रग्ज विरोधात तुळजापुरातील पुजारी एकवटले, पोलिसांना वारंवार तक्रार करूनही कारवाई होत नसल्यानं पुजाऱ्यांचं शिष्टमंडळ पालकमंत्री तसंच मुख्यमंत्र्यांना भेटून तक्रार करणार। अंमली पदार्थांच्या माध्यमातून हिंदू तरुण तरुणींना नशाखोरीची सवय लावली जात असल्याचा विश्व हिंदू परिषदेचा आरोप। नशेत बुडालेल्या तरुणांची लग्न होणार नाहीत आणि झाली तरी त्यांना मुलं होणार नाहीत, त्यामुळे हिंदूंची लोकसंख्या वाढणार नाही, विश्व हिंदू परिषदेची माहिती। नागपूरच्या सक्करदरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल कार्तिक चौबे या गुंडाची हत्या, क्षुल्लक कारणावरून हत्या झाल्याची माहिती। अंबाबाई मंदिरासाठी मुंबईमध्ये जमिनीची मागणी, फडणवीसांच्या तिरुपती दौऱ्यामध्ये टीटीडीच्या अध्यक्षांकडून मागणी। टोरेस गैरव्यवहार प्रकरणी आतापर्यंत 35 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त। टोरेस कंपनीशी संबंधित छोट्या मोठ्या वस्तू, 7-8 मोटरगाड्या आणि महागडी रत्न जप्त करण्याची परवानगी मिळाली। कोकणातील ठाकरेंच्या सेनेचे माजी आमदार वैभव नाईकांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली। मागच्या काही दिवसांपासून वैभव नाईकांच्या मागे एसीबीचा ससेमिरा आणि त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व। मुंबईतल्या वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उपविभाग प्रमुख जितेंद्र जनावळेंकडून ठाकरेंच्या सेनेचा राजीनामा, विभाग प्रमुख अनिल परब यांनी कार्यक्षेत्राच्या बाहेर ठेवल्याचा आरोप। अकोल्यात ठाकरेंच्या सेनेला धक्का, ज्येष्ठ नेते प्रकाश डवलेंचा पक्षाला जय महाराष्ट्र। तेली समाजाला ठाकरे गटानं लोकसभा आणि विधानसभेत प्रतिनिधित्व न दिल्यानं पक्ष सोडत असल्याची प्रकाश डवलेंची माहिती। दापोलीत ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार, 5 नगरसेवकांकडून वेगळा गट स्थापन। 5 नगरसेवक आज शिवसेनेत प्रवेश करणार। विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता। मंत्री गणेश नाईकांच्या शिंदेंच्या बालेकिल्ल्यात 24 फेब्रुवारीला जनता दरबार, ठाण्यामध्ये जनता दरबाराचे बॅनर झळकले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सेनेच्या आमदार खासदारांसह महाकुंभमेळ्याला जाणार। 19 ते 21 तारखेदरम्यान शिवसेना प्रयागराजमध्ये शक्ती प्रदर्शन करणार, शिवसेना नेत्या मनीषा कायंदेंची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची 20 फेब्रुवारीला नागपूरच्या कन्हानमध्ये आभार सभा, यावेळी काही महत्त्वाचे पक्षप्रवेशही होणार, राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची माहिती। फडणवीस सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून सुरू होणार, 10 मार्चला अर्थसंकल्प सादर केला जाईल। विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची 20 फेब्रुवारीला बैठक, अधिवेशन 3 मार्चपासून सुरू होणार असल्यानं बैठकीमध्ये अर्थसंकल्प अधिवेशन कालावधी ठरवला जाईल। मराठवाड्यातील 55,334 महिलांना लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता मिळणार नसल्याची माहिती। दुसऱ्याच्या योजनांचा लाभ घेत असल्यानं किंवा अपात्र असतानाही अर्ज भरल्यामुळे लाभ मिळणार नसल्याची माहिती। तुळजाभवानी देवीच्या गर्भगृहात विस्तारामध्ये तांत्रिक अडचणी, गर्भगृह विस्ताराबाबतचा निर्णय पुरातत्व विभाग घेणार, जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांची माहिती। वाढत्या गर्दीमुळे गर्भगृह विस्ताराची पुजारी आणि स्थानिकांची मागणी। विठ्ठल रुक्मिणी मातेचरणी सोन्याच्या पानांची माळ अर्पण, रायगडच्या उरण तालुक्यातील भाविकांनं ही माळ अर्पण केली आहे। परदेशातून शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना 500चं सामान 4,000 रुपयांना देऊन आर्थिक लूट केल्याची घटना, पोलिसांकडून दुकानदारावर गुन्हा दाखल करत दोघांना ताब्यात घेतलं। वाशिमच्या शिरपूर जैन मंदिरात भगवान पार्श्वनाथ यांच्या मंदिराला जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांची भेट, पुरातन मंदिर वास्तूची पाहणी केली, तसंच दोन्ही पंथीयांच्या वादावर तोडगा काढण्याचं आश्वासन। जीबीएस आजार गर्दीमुळे पसरत असेल तर बुलढाण्यातील सैलानी यात्रेवर निर्बंध आणण्याचा विचार करणार, प्रशासनाची बैठक घेऊन
यावर निर्णय घेणार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची घोषणा. राजधानी दिल्लीमध्ये अभिजात मराठीचा अभूतपूर्व जागर. 21 फेब्रुवारीपासून कटोरा स्टेडियममध्ये 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडेल. यावेळी कवी संमेलन, मुलाखत, परिसंवाद, परिचर्चा अशा कार्यक्रमांचं आयोजन. 1200 साहित्यिक विशेष एक्सप्रेसनं दिल्लीला जाणार. मराठी भाषा विभागाचा निर्णय. एक्सप्रेसमध्ये सुद्धा साहित्य संमेलन रंगणार. एक्सप्रेसच्या बोगीमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन. कोळसा भट्टीवरील तंदूर ठाण्यातही बंद. भट्टीतून निघणाऱ्या धुरातून होणारं प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासन अलर्टवर. तंदूर भट्टीऐवजी इलेक्ट्रिक भट्टीचा वापर करावा. पालिका प्रशासन कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत. वाशिममध्ये घराजवळ खेळत असलेल्या 2 वर्षांच्या बालकाचा साचलेल्या पाण्याच्या गटारात पडून मृत्यू. कारंजा शहरातील समतानगर भागातली घटना. हजारो मुंबईकरांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या टोरेस गैरव्यवहारातील आरोपींनी बल्गेरियामध्ये दुकान थाटल्याची माहिती. आरोपींचा बल्गेरियातील नागरिकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न. इंडियाज गॉट लेटंट प्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी आतापर्यंत 3 जणांचे जबाब नोंदवले. रघुराम, देवेश दीक्षित आणि अन्य एकाचा जबाब महाराष्ट्र सायबर पोलिसांनी नोंदवला. इंडियाज गॉट लेटंट प्रकरणात रणवीर अलाहाबादिया विरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल. मात्र अलाहाबादिया अद्याप कोणत्याही तपास यंत्रणेच्या संपर्कात नसल्याची माहिती. माणगावमध्ये नामदार आदिती चषक क्रिकेट स्पर्धा. रायगडच्या पालकमंत्री पदावरून सुनील तटकरे यांची टोलेबाजी. मंत्री भरत गोगावले यांना कोपरखळा तर समर्थकांना कानपिचक्या. कॉमन मॅनच्या हाताला भलताच स्वाद असतो. वाफाळलेल्या चहानं कोल्ड कॉफीला बाद केलं. पूर्वेश सरनाईकांचा आदित्य ठाकरेंना टोला. केस गळती प्रकरणातील अहवाल प्रतापराव जाधव का दडवतायत? रविकांत तुपकरांचा सवाल. सोलापूरमध्ये वाळू माफियांची कोणतीही दादागिरी चालू देणार नाही. त्यांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीनं कारवाई होईल. पालकमंत्री जयकुमार गोरेंचा इशारा. भंडाऱ्यातून जाणारी वाहतूक वळवण्यासाठी बायपास मार्गाची निर्मिती. काम शेवटच्या टप्प्यात असून आमदार परिणय फुकेंकडून पाहणी. किरीट सोमय्या आज अमरावती, अकोला आणि पातूरमध्ये अधिकाऱ्यांची भेट घेणार. खासदार सुरेश म्हात्रेंची ठाण्यातील सार्वजनिक आरोग्य विभागासोबत बैठक. रुग्णालयातील अपूर्ण कामं पीडब्ल्यूडी विभागाकडून मार्गी लावून घेण्याच्या सूचना. मिठी नदीच्या रुंदीकरणात आणि खोलीकरणात झालेल्या गैरव्यवहाराचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जाईल. गोरेगाव परिसरातील आरे वसाहतीचा कायापालट होणार. मंत्री अतुल सावेंनी आरे वसाहतीचा आढावा घेतला. साताऱ्यातल्या वाईमध्ये विद्यार्थ्यांना ट्रॅफिकमधून बाहेर पडण्यासाठी चक्क पॅराग्लायडिंग करत कॉलेज गाठलं. 1 डिसेंबरला त्याची परीक्षा होती. निर्बंध लादलेल्या सहकारी बँक खातेदारांना सरकार दिलासा देण्याच्या विचारात. विम्याअंतर्गत संरक्षण असलेल्या रकमेची मर्यादा 5 लाखांपेक्षा जास्त करणार. पुण्यातील देहरोड परिसरात बर्थडे सेलिब्रेशन सुरू असताना गोळीबार. यामध्ये एकाचा मृत्यू. पुण्याच्या हडपसरमधल्या एकाच फ्लॅटमध्ये 350 मांजरी आढळल्या. या प्रकरणी पुणे महानगरपालिका महिलेवर कारवाई करेल. नालासोपाऱ्यातील 41 अनधिकृत इमारतींवर कारवाई. डम्पिंग आणि मलनिस्सारणाच्या राखीव जागेवर 41 इमारती उभारल्या होत्या. नंदुरबारमध्ये वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर. जिल्हा रुग्णालयामध्ये उष्माघात कक्ष कार्यान्वित. मुंबईमध्ये कमाल किमान तापमानात मोठी तफावत. एका दिवसात 5 अंशांची घट. विरारमध्ये ट्रॅव्हल्सची दुचाकीवरून जाणाऱ्या पती-पत्नीला धडक. अपघातामध्ये पत्नीचा जागीच मृत्यू, पतीवर उपचार. समृद्धी महामार्गावर पुन्हा एका खासगी ट्रॅव्हल्सचा अपघात. अपघातात काही प्रवासी जखमी तर गेल्या 24 तासात दुसरा मोठा अपघात. वनरक्षक आणि पदोन्नत वनपाल संघटना गडचिरोलीच्या वतीनं कामबंद आंदोलन. शासनाच्या इतर विभागाप्रमाणेच वनविभागात कार्यरत कर्मचाऱ्यांना एकस्तर पदोन्नती लाभ देण्याची मागणी. पंढरपुरात शेतकऱ्यांचं सांगोला उपसा सिंचन योजनेविरोधात अर्धनग्न आंदोलन. सांगोल्यातील 12 गावांसाठी पळशी गावातून भूसंपादन केलं जाणार. नंदुरबार जिल्ह्यात डिजिटल मीटर विरोधात नागरिक आक्रमक. शहाद्याच्या कुकावल गावातील नागरिकांचा डिजिटल मीटरला विरोध. भंडाऱ्याच्या नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रामध्ये 2 वाघांच्या लढाईत एकाचा मृत्यू. 1.5 महिन्यात 3 वाघांसह 2 बछड्यांचा मृत्यू. धुळ्यामध्ये भटक्या कुत्र्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ. गेल्या 5 वर्षात तब्बल 12,996 जणांना इजा पोहोचवली आहे. अमरावतीमध्ये सायन्सकोर मैदानात कृषी विभागाकडून 18 फेब्रुवारीपर्यंत भव्य कृषी विकास परिषद आणि प्रदर्शन. रायगडच्या महाड तालुक्यातील दासगाव दौलतगडावरती शिवकालीन गणपतीची मूर्ती सापडली. स्वच्छतेचं काम सुरू असताना मूर्ती सापडली.
गोल्डन बॉय नीरज चोप्राच्या उपस्थितीत ऑडी इंडियाची स्पोर्ट्स एसयूव्ही मुंबईमध्ये लॉन्च. सॅम पित्रोदा यांना तपासणीची गरज. पित्रोदा यांनी देशातील लष्कराचा आणि हुतात्मा जवानांचा अपमान केलाय. भाजप खासदार अजित गोपछडे यांची टीका. कतारच्या अमीरच्या स्वागताला राजशिष्टाचार डावलून पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानतळावर. पंतप्रधान मोदी आणि कतारच्या अमीर यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा होणार. काल कुंभमेळ्यामध्ये 1,35,00,000 भाविकांनी स्नान केलं. आतापर्यंत 54,31,00,000पेक्षाही अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमात स्नान केलंय. WPLमध्ये आरसीबीचा दिल्ली कॅपिटल्सवरती दणदणीत विजय. 8 विकेट्सनं पराभव केला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.